भांडी धुवून कंटाळा आला आणि वेळ मेड पण मिळत नाही, तर चला मग घरी घेऊन येऊ एक फुल टाईम मेड. अगदी 24 तास तुमच्या सेवेत. कधी पण आणि किती पण भांडी असू द्या, कंटाळा न करणारे आणि अगदी कमी प्राईसमध्ये. बघूयात मग कोण आहे तर ही फुल टाईम मेड. ही आहे वोल्टास बेको डिशवॉशर, ओन्ली एट 21,000मध्ये. चला बघूयात वर्किंग प्रोसेस. दिस इज अ वोल्टास बेको टाटाच प्रोडक्ट, फुल्ली ऑटोमेटेड विथ ड्रायर फंक्शनॅलिटी इन्क्लुडेड. यामध्ये फुल लोड आणि हाफ लोड पण तुम्ही सेट करू शकता. तसेच इको फ्रेंडली आणि तुम्ही टेम्परेचर पण सेट करू शकता. तसेच लाईट बिल पण कमी लागणार. चला तर मग बघूयात आता इनर वर्किंग प्रोसिजर. आतमध्ये 2 सेक्शन दिलेले आहेत. वरच्या सेक्शनमध्ये छोटी भांडी अरेंज करण्यासाठी आणि खालच्या सेक्शनमध्ये मोठी भांडी अरेंज करण्यासाठी. ही 14 प्लेट डिशवॉशर आहेत. यामध्ये 16 to 20 प्लेट डिशवॉशर पण आहेत. 3 to 4 पीपलसाठी 14 प्लेट डिशवॉशर सफिशियंट आहेत. आणि यामध्ये 1 to 2 पीपलसाठी 6 to 9 प्लेट टेबल टॉप डिशवॉशर पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बास्केट पण दिले आहेत त्यांनी स्पून्स वगैरे ठेवायसाठी. यामध्ये सेक्शनच्या खाली असलेलं हे वॉटर स्प्रे करण्यासाठी ब्लेड दिलेला आहे. दोन्ही सेक्शन खाली आहेत. यामध्ये 360 डिग्री पाणी स्प्रे होतं, ज्याने भांडी सगळ्या साईडनी वॉश होतं प्रॉपरली. ही छोटी बास्केट त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहेत. यामध्ये स्पून्स वगैरे तुम्ही अरेंज करू शकता किंवा बाळांचे जे काही छोटे मोठे असतील ते यामध्ये ठेवता येईल, ज्याने ते भांडी पडणार नाही. रिमूव्हेबल आहे. सो यांनी आता प्लेट्स कसे अरेंज करायचे ते दिले आहेत. ते असं तुम्ही फोल्ड पण करू शकता. जर जास्त भांडी असतील तर ते तुम्ही बंद पण करून ठेवू शकता. जर खूप सगळं प्लेट्स असेल तर असं ओपन करून तुम्ही असं प्रॉपरली असं अरेंज करू शकता 1 बाय 1. आणि वरच्या सेक्शनला इथे तुम्ही छोटे स्पून्स वगैरे ठेवू शकता साईडला पण, जेणेकरून भांडी अरेंज करता येईल. हे वरच्या साईडला पण होते आणि साईडला पण होतं. त्यामध्ये पण स्पून अडकवता येते किंवा छोटे छोटे वाटे वगैरे असतील ते पण ठेवता येईल किंवा चाळणी वगैरे ते पण. आणि हे तुम्ही क्लीन करायसाठी असं रिमूव्ह पण करू शकता. आणि हे ड्रेनेजचं आहे, हे गाळणी आहेत, हे क्लीन पण करता येतं. यामध्ये पाणी ड्रेन होतं. भांडी नेहमी क्लीन असायला हवी. हे वॉटर सॉल्टचं आहे. यामध्ये रॉक सॉल्ट ॲड करायचं 1 kg. याने भांडी छान क्लीन होतील. हे ड्रायर्सचं आहे आणि हे सोपचं आहे. यामध्ये छोटे सोप येतं ते ठेवता येतं आणि हे साईडचं लिक्विड तुम्ही ॲड करू शकता यामध्ये. आणि हे तुम्ही क्लीन झालं की असं इझिली फिक्स करू शकता. यामध्ये त्यांनी कस्टमर केअर नंबर पण दिला आहे. तुम्ही कधी पण काही असलं तर काही इश्यू असला तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि सर्विस घेऊ शकता. आता ही एवढी सगळी भांडी आहेत. मी भांड्यामधलं सगळं अन्न काढून घेतलं आहे, जेणेकरून ते मशीनमध्ये अटकणार नाही. चला आता आपण अरेंज करूया. खूप एकदम पातळ प्लॅस्टिक ते मेल्ट होईल तर ते आपण ठेवू नाही शकणार. तर हा टिफिन आहे, हा थोडा जाडा प्लॅस्टिक आहे, तर ते होतील व्यवस्थित वॉश. एक एक भांडी अरेंज करूयात. वरती छोटे भांडी आणि खाली मोठी भांडी, प्लेट्स वगैरे. यामध्ये काचेची भांडी, स्टील, जर्मनची भांडी खूप छान क्लीन होतात. आपण स्वतः पण एवढी छान क्लीन नाही करू शकत, तेवढं छान मशीन क्लीन करतं. जर तुम्हाला डेली यूज नसेल करायची किंवा कधी घरी जास्त पाहुणे आले किंवा तुम्हाला कधी बरं नसलं तर भरपूर उपयोगी आहेत. किंवा ही अशी जेंट्स पण यूज करू शकते जर घरी लेडीज वगैरे जर नसेल. आणि तुम्ही दिवसातून मल्टिपल टाइम्स पण यूज करू शकता. ही मेड नसेल तर
भरपूर उपयोगी आहे ती. एक एक लावून झाली आहेत आता सगळी भांडी. अरे, प्लास्टिकची 2 भांडी यूज नाही केली मी. आता बघूयात आपण डिशवॉशरसाठी लिक्विड किंवा सोप काय यूज करू शकतो. तर मी हे लिक्विड यूज करते. तुम्ही सोप पण यूज करू शकता. सिम्पली त्यात ॲड करून बंद करून क्लोज करून द्यायचं आणि स्टार्ट करून त्याला एक अर्ध्या तासामध्ये होऊन जातील ते भांडी. डिशवॉशरची आणि सोपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तर ती तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. बघूयात आता भांडी कशा पद्धतीने क्लीन झाली आहेत. तर भांडी ड्राय आणि छान क्लीन झालेली आहे. बघूयात आता एक एक सेक्शन बघू. हिटिंगमुळे पाणी जमा झाले आतमध्ये आणि वाफ पण खूप निघत आहे. बघूयात आता हे जर्मनची प्लेट बघा छान क्लीन झाली आहे. तवा पण छान क्लीन झालाय. कढई पण छान झाली क्लीन. आपण पण क्लीन नाही करू शकत एवढी छान झाली आहे क्लीन. फक्त जास्त खूपच चिकट असेल तर ते थोडं तुम्हाला एक थोडं घासावं लागेल. एकदमच क्लीन नाही होणार. जास्त करपलं असेल तर ते पण थोडं घासावं लागेल. बाकी जसं होतं तसं क्लीन होतं यामध्ये. आणि आता कुकर बघूया. झाकण पण एकदम छान क्लीन झालं आहे. कुकर पण आतमधून पण छान क्लीन झालं आहे. बाहेरून पण छान झालं आहे क्लीन. बऱ्यापैकी सगळी भांडी एकदम छान क्लीन झाली आहे. तर मी रिकमेंड करते की सगळ्यांनी घरी वापरावी. अडीअडचणीला तरी असायला हवी. तर घेऊन या मग तुम्ही व्होल्टास ब्रेको डिशवॉशर. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.